तिथी अजित मराठे. आजच्या भाषणात मी माझे मनोगत व्यक्त करते. कोणताही स्टुडंट हेच सांगणार, मी डॉक्टर, इंजिनियर, पायलट होणार, कलेक्टर होणार. पण खरंच तसं होतं का? माझे बाबा इंजिनियर होते, ते कॅमेरामन झाले. माझी आई BEd होती, ती फिल्म रायटर झाली. मला इथे ओपन ॲक्सेस आहे. माझी आवड वेगळी आहे. मी अवरोधनाचा प्रसार करणार. माझ्या बाबाला नाही वाचवू शकले, पण दुसऱ्या कोणाला तरी नक्की वाचवेन. हे सगळ्यांनीच केलं पाहिजे. अगं किती छान भाषण केलंस. अभिनंदन तुझं. तुलाच बक्षीस मिळणार. पण ह्याआधी मी तुम्हाला कधी पाहिलं नाहीये. मी रंजना यादव सिनियर कॉलेजवर होती, पण तिकडे काही झेप नाही. मी इथली ड्युटी धरली. पण इथे पण दंगखोर मुलंच आहेत. अगं पोरच ती दंगा करणारच, पण तिथं दारू, सिगारेट, गांजा, नुसत्या बाटल्या फेकतात. त्यात मी पडली बाई माणूस. थांबा, निकाल ऐकते. प्रथम पारितोषिक तिथी मराठे. घेतलंच फळकूट कितू आली असतीस तर बरं झालं असतं. तूही सुरनळे आणि फळकुटं घेऊनच फिल्म रायटर झालीस ना स्वाते. स्वाते स्वाते काय आई आहे मी तुझी. स्वाते, अगं आज लहानपणापासून तुला स्वाते स्वाते म्हणायचा ना, माझं पण तेच तोंडात बसलं. अशा काय गदडे, बाप आहे तुझा तो. होता तू आज करणार, मग माझं पण तोंडात तेच बसलं. असो, मुद्दा काय आहे, तू ही सुरनळे आणि फळकुटं घेऊनच फिल्म रायटर झालीस ना. हो, पण मी सीन लिहिला की हवा तसा झाल्याशिवाय ओके देत नाही, कळलं. पण तुला आजाचा सीन नाही लिहिता आला ग. सगळं डिफोकस झालं. स्वतः कॅमेरामन असून त्याचं कार्ड कधी संपलं ते त्यालाच कळलं नाही. विधात्याच्या प्रॉपर्टी रूम मध्ये किडनीचा स्टॉक नव्हता, पण त्याच्या ड्रेपरी मध्ये पांढरा शुभ्र कापड मात्र भरपूर होतं. डोंट बी सिरियस, डोंट बी सिरियस. अगं 43-43 वय तुझं, एवढं काही नाहीये. हो का बॉयफ्रेंड शोधू का मी तुला? गदडे, आई आहे मी तुझी. अगं आजात तसाही तुझा पास्ट होता, अजून फ्युचर आहे पुढे. अब डोली आएगी नहीं जाएगी, और वो भी तुम्हारी. हमारा तो निकलेगा जनाजा. आय हेट टियर्स पुष्पा, आय हेट टियर्स. आज आपला पास्ट होता आणि आता आपणच एकमेकींना. हेच सत्य. तिथी, अगं काय चाललंय तुझी खुडबुड. तुझा पास्ट शोधतीये, काही लव्ह लेटर वगैरे आहे का? गधडे, आईचा पास शोधतीये. हा काश तू मेरी औलाद ही न होती. या अल्लाह परवरदिगार. बोंबलू नकोस ग. एखादी फाईल रिकामी आहे का ते सांग. असेल ना तिथे, बघ शोध ना जरा. हा, ही आठवणींची फांदी घेऊ का? नाही नाही हा, तिचं सीझन 2 करायचं आहे. मग हे विजलेली चित्ता घेऊ का? ती पेटायची अजून. हा आराम इनामदार केव्हापासून इथे पडलाय? अगं याचं काहीतरी कर, नाही तर फेकून तरी दे. स्थळ कब्रस्तान, इनामदाराला, राजाराम रघुनाथाला, त्या भटाला कब्रस्तानात कशाला पाठवते सगळं? पुढची पानं लिहिलेलीच नाहीयेत अजून. ठीक आहे, घे तुला. चल, या फाईललाच नाव देते मी, इनामदार. तशी मागची पुढची पानं रिकामीच आहेत.
तर म्हणायचा, स्वाती तुम मेरी बेटी नहीं हो, तुम हमारे ड्रायव्हर शंकर की बेटी हो. टिंचक मेला. माझा बाप जिवंत आहे, कोकणात सरपंच म्हणून आहे. आणि तिथे मरण असं सांगून येत नाही. अचानकही येत नाही ना. आजा जाणार हे आपल्याला दिसत होतं. डायलिसिस म्हणजे काय ग? थोडक्यात मरण लांबवणं. हो, डायलिसिस वर असला तरी त्यानं 2 मूवीजचं डीओपी केलं, तू किडनी द्यायला तयार होतीस ना. पण मॅच नाही झाली. ब्लड ग्रुप पण वेगळा आणि शक्यतो ब्लड रिलेशनच हवं. अगं मी होते ना तिथी अजित मराठे. हो, पण अंडर एज. तेव्हा तुझं वय 15-16 असेल आणि आता 12वी म्हणजे 17. 12वी गधडे, 12वी अभ्यास कर. हा, हे ऑर्गन डोनेशन वगैरे ठीक आहे, पण हे सगळं म्हणजे आयुष्य नव्हे. हा, मी बीएड केलं आणि नंतर फिल्मकडे वळले. जर मी फिल्मकडे वळले नसते तर मी टीचरचा जॉब केला असता. आयुष्यात एक तरी डिग्री हवीच, कळलं? मी एका तरी माणसाला डोळे, किडनी, लिव्हर मिळवून देणार. आता तेच माझं टार्गेट. आणि तू सुद्धा नेत्रदान, देहदान, अवयवदानाचा फॉर्म भरून टाक. देह शिल्लक राहिला तर ना. आता सपोज उद्या माझा ऍक्सिडेंट झाला किंवा मी आगीत मेले तर देह शिल्लक राहील का? ये सब मुकद्दर की बात है. अगं तू स्क्रिप्टात घुसू नकोस ग. आपल्याला जायचं ना गायडन्सला. हा, मी विसरलेच. आपल्याला त्या डॉक्टर केतकींकडे जायचे. पण आम्ही आज संडे त्यांचं क्लिनिक बंद असेल. एक काम करू, आपण त्यांच्या घरी जाऊ. हा, डॉक्टर केतकी? हा. अगं आमच्या शाळेत आल्या होत्या त्या. काय सांगते? हो. बरोबर, ठीक आहे, चल आवर जाऊया. हा. रंजना, हे नीट जपून ठेवा. नंतर परत लागेल. ये ग. स्वाते, हिचं वय काय ही माहिती कसली मागतीये? चल रे भोपळ्या टुणूक सारखं सोपं आहे का ते? केतकी मावशी, मला समजेल अशा भाषेत सांग. म्हणजे कसं कॉमन म्हणले कळलं पाहिजे ना. आणि टुणूक टुणूक ही अंधश्रद्धा आहे. भोपळा आपोआप चालेल कसा? म्हातारीची पाय भोपळ्यातून बाहेर येतीलच कसे ना. आणि म्हातारी म्हणते खरं की मी तूप रोटी खाईन, जाडजूड होईल. पण एवढ्या वयात एवढं वजन वाढणार आहे का? कोलेस्ट्रॉल वाढणार नाही का तिचं? साधी गोष्ट आहे की नाही? स्वाती, हिला कुठल्या तरी निर्जन बेटावर सोडून ये. चल बाई, घे डेमो. आणि तूही ऐक नीट. ऑर्गन डोनेशन, ट्रान्सप्लांट हे सगळं जरा कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही लोक सिनेमात काही वाटते ते दाखवता. मी नाही. हा, तुझेच भाऊबंद हे. टोपलीत करवंद भरावी तशी हे लोक ना बॅगेत किडन्या, डोळे, लिव्हर भरत असतात. आणि अब ये दुबई जाके बेच डालेंगे असं म्हणतात. सायकलवरून लुंग्या, टोप्या विकण्यासारखं सोपं आहे का हे? डोक्यावर बेडशीट. त्यांना शाळा शिक्षण काही नसतं म्हणून तुझ्याकडे आले. आता हिला समजव जरा. डोळे वगैरे मरणोत्तर असतं, पण स्किन, बोन मॅरो, किडनी, लिव्हर हे जिवंतपणेही देता येतं. एका किडनीवर माणूस नॉर्मल जगू शकतो, पण ब्लड फॅक्टर हा मेन आहे. आणि नसेल तर मग मॅच करून घेऊ शकतो. चल, मी तुला काही पॅम्पलेट्स देते, तुला ब्रोशर देते, म्हणजे मग ते तुला समजेल. मी नोट्सही घेतल्यात आणि रेकॉर्डही केले. ठीक आहे, चल आपण दोघी मैत्रिणी तोपर्यंत गप्पा मारूया. हो ना, चल. रंजना यादव, तुम्ही इथे? अगं गोरी, परवा तुझं भाषण झालं तेव्हा कुठं वाटलं होतं असलं हे नशिबाला येईल म्हणून. म्हणजे अहो त्या पाहुण्याबाई आल्या, त्यांना सोडवायला गेल्या. अहो कशाला फोन करताय? येईल ना रिक्षा आता. कधीपासून होतं असं? झालं 2-4 वेळा. चला माझ्याबरोबर रिक्षात चला. अहो मॅडम, पण पैसे? असू दे हो, मी इथे शिकले, काय काळजी नका करू.
हॅलो विनस लॅब. हा, मी डॉक्टर केतकी बोलतेय. एक पेशंट घेऊन येते अर्जंट. सगळ्या तपासण्या केल्या आणि डॉक्टरांनी घरी बोलवलं बघा. तुम्ही एकटेच आलात का? एकटीच आहे मी. नवरा दारुड्या, तो गेला सोडून आणि लोक तो रिमांड होमला. पुरी न ग, 2 पुरी पुडल्या, त्याची भोग भोगतीया. पोरगा आहे, रोज चोऱ्या माऱ्या कोयता गँग आणि मग रिमांड होम. 2 पोरी पोटात मारल्या, त्याचं पाप भोगतीया बघा आता. शोधू एखादा डोनर. कोणासाठी करायचंय ते कळलं ना. कोण कामी येणार तेवढं फक्त शोधायचं. तोपर्यंत डायलिसिस सुरू ठेवा तुमचं. शानी ग बाई माझी, तुझ्यासारखी पोरगी मला असायला पाहिजे होती बघ. तुमचीच मुलगी आहे म्हणून समजा. लेकीचे कपडे घडी करून ठेवते म्हणजे आईचं एखादं तरी कर्तव्य केलं असं इंटरव्ह्यूला सांगायला बरं मला. स्वाती, ही फाईल मी वापरते. इनामदार याच्यातच झोपलाय. इनाम गेलं आणि दार राहिले फक्त. रंजना यादव सध्या डायलिसिस वर आहे, पण त्यालाही खर्चच आहे. लायन्स क्लब, रोटरी, एनजीओ कुठून तरी येतीलच पैसे. म्हणजे काय, तिचा सोडून गेलेला नवरा परत येणार आणि ते पैसे उडवणार. नाहीतर मग तिचा तो रिमांड होमला असलेला मुलगा तो येणार आणि जामिनासाठी पैसे मागणार. एकंदरीत काय, परत ही कफलकच. कष्टकरी वर्गाचा हाच प्रॉब्लेम आहे. एक तर पोरी परत येतात, नवरे दारुडे आणि पोरही अशी. एक काम करते, फॉर सेफ्टी सगळे पैसे शाळेच्या अकाउंटला ट्रान्सफर करते. अरे, केतकी मावशीचा फोन काय येतोय? हॅलो, हा केतकी मावशी. अगं काय सांगतेस? रंजना यादवला डोनर मिळाला? अच्छा, तू इथेच येतेस का? बरं बरं, ठीक आहे ये बाय. स्वाती, रंजना यादवला डोनर मिळाला. पूर्व ऑपरेशन आहे. माझ्या प्रयत्नांना यश आलं. जे मी ठरवलं होतं ते मी केलं. तुला नक्की आनंद कशाचा झालाय? ती वाचणार याचा की क्रेडिट गोज टू यू याचा? अगं आनंद खूप निरागस आहे. तू तुला डिफाईन नको करूस. माझ्याला नाही वाचवू शकले, पण हा आता माझा नाही, पूर्ण समाजाचा प्रश्न आणि तो आपल्यालाच सोडवायला पाहिजे. ते ठीक आहे, पण ऑपरेशन फेल पण होऊ शकतं ना. तू कहाणी में ट्विस्ट आणू नकोस ग. क्या पता अल्लाह ताला ने किस्मत में क्या लिखा है. जा बेटा जा, फतेह हासिल करके आ झेबा. झेबा? झेबा अगं नाही, ती नवीन स्टोरी लिहितीये ना मी, त्या कॅरेक्टरचं नाव आहे झेबा. अगं तू आलीस मावशी? मी आले असते ग हॉस्पिटलला. ये बस. ब्रेंडेड आहे, नात्याचं असं कोणीच नाहीये. त्यांचा स्टाफच सह्या करेल. त्यांची ट्रॅव्हल एजन्सी आहे, हजच्या अरेंजमेंट्स करतात. सगळा स्टाफच मुस्लिम आहे. तेव्हा डोळे, किडनी, बोन मॅरो, स्किन सगळं काही कुणाला कुणाला तरी जाणारच आहे. हिंदू काय, मुसलमान काय, सगळ्यांचं रक्त एकच. कितीतरी वेळा सिनेमात ऐकलेला संवाद आज डोळ्यासमोर घडतोय. हिंदू मुस्लिम काही असलं तरी प्रोसिजर सेम आहे. मुलांचे कॉलम ब्लँक सोडलेत कारण ते आहेत का नाही काहीच माहिती नाही.
त्यामुळे स्टाफचा कन्सेंट नोटराईज करावा लागेल. तुमच्याच बाजूला नोटरी आहे म्हणून तर आले, आणि तुझी सही विटनेस म्हणून लागेलच. याचं नाव काय? काहीतरी RR इनामदार, रफिक रहमान इनामदार. RR मुलगी कब्रस्तानात सोडली का? तर मुलगी नको. फरीदा हिची आई ती तर गेलीच. आता या मुलीचं काय करू? अजितनं माझ्याकडे पाहिलं, म्हणाला, स्वाती, अल्लानं दान दिलंय, सोडू नकोस. निसर्गानं नाकारलेलं आई पण तुझ्या पदरात पडले. जा स्वाती जा. मी धावत गेले, जेबाला जवळ घेतलं. मायेनं छातीशी घेतल्यावर मला पुन्हा पाला फुटला. जेबा पोटभर प्याली आणि माझ्या कडेवर शांत झोपी गेली. रफिक गेला कुठेतरी, तो परत आमच्या आयुष्यात आला नाही. मुलगी कोणालाच नको असते, ना हिंदूला ना मुसलमानाला. केतकी मावशी, आता तुला कोणत्याही नोटरी व्हिडिओची गरज नाही पडणार, कारण मी झेबा व रफिक इनामदार मुलगी या नात्याने सदर ऑपरेशनला संमती देते.